मंत्रिपद किंवा लाभाचं पद स्वीकारण्यापासून कोकाटे यांना मनाई सध्या कायम ठेवण्यात आली आहे। माणिकराव कोकाटे यांनी सुनावणी पुढे ढकलण्यासाठी विनंती केलेली होती आणि सर्वोच्च न्यायालयामधली आजची सुनावणी ही काहीशी टळली आहे। एका आठवड्याच्या नंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये पुन्हा एकदा याच प्रकरणाविषयी सुनावणी घेतली जाणार आहे। माणिकराव कोकाटे यांना सदनिकेच्या प्रकरणामध्ये सुनावण्यात आलेल्या शिक्षेमुळे त्यांची आमदारकी देखील धोक्यात आली होती। मागच्या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयानं कोकाटेंना आमदारकीसाठी संरक्षण दिलं, परंतु मंत्रिपद किंवा कुठलंही लाभाचं पद स्वीकारण्याविषयी मनाई करण्यात आलेली होती। माणिकराव कोकाटे यांच्याकडून शिक्षेला स्थगिती मिळावी यासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये अर्ज देखील करण्यात आलाय। आज सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या समोर या प्रकरणी सुनावणी अपेक्षित होती। माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणी राज्य सरकार शिक्षा वाढवून मागण्याच्या तयारीत आहे असा दावा याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी केलाय। आज सुनावणी होऊ शकलेली नाही, त्यामुळे कोकाटेंना मंत्रिपद घेण्यापासून मनाई ही कायम आहे। आपल्या सोबत माणिकराव कोकाटेंच्या विरोधातील याचिकाकर्त्यांचे वकील आहेत। सर, तुम्ही सांगा, नेमका आज सुनावणी का होऊ शकलेली नाहीये, काय कारण आहे ही सुनावणी झाली? आज सुनावणी अतिशय सुनिश्चित होती आणि आमचे जे इंटरव्हेन्शन ॲप्लिकेशन आहेत ते रितसर फाईल झालेले आहेत। आज सुनावणीसाठी सर्व तयारी असताना कोकाटे साहेबांकडनं ॲडजर्नमेंटचं ॲप्लिकेशन आणण्याचा प्रयत्न झाला आणि या सर्व याच्यात सुनावणी 1-2 आठवड्यासाठी पुढे ढकलली गेली आहे। परंतु कागदावरचे मेरिट तेच आहेत, तर सुनावणी कितीही पुढे ढकलली गेली तरी मेरिट तेच राहणार आहेत आणि योग्य निकाल तो लवकरच होणार आहे। त्यावेळी त्यांना आमदारकीपासून त्यांना स्थगिती देण्यात आली होती, त्यामुळे त्यांची आमदारकी वाचली होती, पण मंत्रिपदावर बंदी किंवा मनाई आली होती मंत्रिपद घेण्यापासून किंवा ऑफिस ऑफ प्रॉफिट। तर तुमची मागणी आहे की जे आमदारकीला संरक्षण मिळाले ते सुद्धा निघून गेलं पाहिजे त्यांचं? येस सर, देखील तेच मागणी आहे आपली। हायकोर्ट समोरही आपलं तेच म्हणणं होतं आणि तिथे आपण सक्सेसफुल आपल्याला ऑर्डर मिळाली होती। आम्ही जे ऑपोज केलं होतं ते ह्याच ग्राउंडवर ऑपोज केलं होतं की हे जे फ्रॉड आहे हा पब्लिक ॲट लार्ज बरोबर ही चीटिंग झालेलं आहे। तर असे जेव्हा घटना होतात, जेव्हा हे जे रिस्पॉन्सिबल मेंबर्स आहेत आपले, जे MLA आहे ज्यांनी रिस्पॉन्सिबली वागलं पाहिजे, हे जेव्हा असे पब्लिक बरोबर चीटिंग करतात तेव्हा त्यांना कुठलंही स्टे मिळालं नाही पाहिजे, ही आपलं म्हणणं होतं हायकोर्ट समोर आणि हेच म्हणणं आपलं सुप्रीम कोर्टासमोरही कायम राहणार आहे। इराजी आणि आशुतोष राठोड वकील आपल्यासोबत आहेत। तुम्हाला दोघांना माझा एक प्रश्न असा आहे की या सगळ्यामध्ये गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र देखील पार्टी आहे, तर त्यांनी राज्य सरकारनी काय भूमिका घेतली आजच्या सुनावणी पुढे ढकलण्यात? असं खूप विश्वसनीय सूत्रांनुसार कळतंय की गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र हे कमीत कमी शिक्षा जी झाली याविरुद्ध अपील करतंय, त्यामुळे सरकार अतिशय चांगली भूमिका घेत आहे आणि याच्यात जिल्हाधिकारी आणि गृहनिर्माण विभाग, शासनाच्या विभागांनी जी चौकशी केली आहे आणि त्या चौकशीत कोकाटे दोषी आढळलेले आहेत, तर त्या चौकशीला राज्य सरकार पूर्ण पाठिंबा देत आहे आणि स्वतःच्या व्यवस्थेवर पूर्ण विश्वास दाखवत आहे। हे एक अतिशय स्वागतार्ह बाब आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।